मथुराई हॉस्पिटलच्या नूतन इमारतीचा गृहप्रवेश व स्थलांतर सोहळा नुकताच संपन्न. वसमत शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर रामेश्वर मुरलीधर मोरे व डॉक्टर सारिका रामेश्वर मोरे यांच्या मथुराई सर्जिकल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नूतन प्रशस्त इमारतीचा गृहप्रवेश व स्थलांतर सोहळा शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी उत्साहात संपन्न झाला. मागील 5 वर्षापासून मंगळवार बाजारपेठेत मथुराई हॉस्पिटल या नावाने कार्यरत असलेले हे रुग्णालय आता देशपांडे पेट्रोल पंपाच्या बाजूला पोलीस वसाहतीच्या पाठीमागे नव्याने सुसज्ज इमारतीत सुरू करण्यात आले आहे. पोटविकार, मूत्ररोग व जनरल सर्जरी या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर रामेश्वर मोरे यांच्याकडून परिसरातील रुग्णांना सातत्याने दर्जेदार सेवा मिळत असून नव्या इमारतीमुळे अधिक आधुनिक व विस्तृत सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रसंगी जनरल सर्जन तथा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मारुती कॅतमवार, डॉक्टर कराळे दाम्पत्य, डॉक्टर काळे, डॉक्टर अजय रोकडे तसेच मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून डॉक्टर मोरे दाम्पत्यास शुभेच्छा दिल्या. नवीन इमारतीच्या सुरुवातीमुळे वसमत व परिसरातील रुग्णांना अधिक सोयीस्कर व अद्ययावत रुग्ण आरोग्य सेवा मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. आणि डॉक्टर सारिका मोरे मॅडमचे गेल्या 5 वर्षाचे अथक प्रयत्न, सज्जन प्रयत्न, गोरगरिबासाठी 24 तास सेवा हे आपल्या वसमतला लाभलेलं डॉक्टर मोरे कुटुंबीय हे भाग्य आहे. 24 तास इमर्जन्सी ऑपरेशन करणे वगैरे मी माझ्या स्वतः डोळ्याने पाहिलेले. त्यांच्या अथक प्रयत्नातून मथुराई सर्जिकलचं स्थलांतर आणि एवढी भव्य इमारत जे त्यांनी बांधलेली आहे आणि या माध्यमातून गोरगरीब जनतेला, वसमतवासियांना ह्याचा पुरेपूर फायदा व्हावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि डॉक्टर मिसेस मोरे मॅडम यांच्या दोघांचं मथुराई हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे. आपल्या वसमतमध्ये त्यांनी अगोदर त्या मंगळवार बाजारमध्ये किरायाने हॉस्पिटल होतं, त्यांचं भाड्याने घेतलं होतं आणि 4 वर्ष त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. मथुराई हॉस्पिटल म्हणजे त्यांनी ऑपरेशन्स वेगवेगळे मोठमोठे ऑपरेशन तिथे केलेले आहेत. त्यांचं MBBS औरंगाबाद घाटी रुग्णालयात झालं आणि MS सर्जरी जी आहे, जी डिग्री ती भोपाळ मेडिकल कॉलेजहून त्यांनी केलेली आहे. त्यांना खूप चांगला अनुभव आहे आणि आपल्या वसमतवासियासाठी एक चांगला हॉस्पिटल आज इथं आपल्याला उद्घाटन म्हणून लाभलेलं आहे. ह्या हॉस्पिटलमध्ये सर्जिकल ICU आहे, कॅझॅलिटी आहे. म्हणजे समजा आता ॲक्सिडेंट झाला आणि त्याला कुठे लागला असेल, हेड इंजुरी झाली, डोक्याला मार लागला तरी त्याचं इथं उपचार होईल. त्याचबरोबर पोटाचे सर्जरी, पोटाचे जे ऑपरेशन आहेत मोठमोठे, उदाहरणार्थ अल्सर, अपेंडिक्स, हार्निया, त्याचबरोबर सिझरिन सेक्शन, त्याचबरोबर गर्भपिशवी काढणे, हे मोठमोठे आजारांचे ऑपरेशन डॉक्टर साहेब करणार आहेत आणि त्यांचा हातखंडा खूप चांगला आहे. या 4 वर्षामध्ये वसमतवासियांनी बघितलेलं आहे. त्याचबरोबर वसमतवासियांसाठी एक सांगतो की गोरगरिबांचं सुद्धा जर समजा काही लोकांकडे कमी पैसे असतील तर कमी दरामध्ये ते करून देतील. याच्यानंतर योजनेमध्ये बसवणारे ऑपरेशनसुद्धा ते करतील. महात्मा ज्योतिबा फुले किंवा माननीय प्रधानमंत्री योजना त्याचे कार्डची सुद्धा ते इथं सोय करणार आणि एक चांगले मथुराई हॉस्पिटल हे इथं नावाला येत आहे. त्यामुळे वसमतवासियांसाठी एक चांगला दिवस आहे असं मी म्हणतो. मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो. गेल्या 5 वर्षामध्ये दिलेल्या तुम्हाला आशीर्वादामुळे मी सध्या माझ्या दवाखान्याच्या वास्तूचं स्थलांतर करतो आहे बँक कॉलनीमध्ये. या तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादामुळे एवढं सगळं मोठं काम पार पाडण्यासाठी मला हिंमत मिळाली. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. माझं MBBSचं जे शिक्षण आहे ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद इथे झालेलं आहे. त्यानंतर मी पदव्युत्तर अभ्यासक्रम जो आहे MS चा तो भोपाळ मेडिकल कॉलेजमध्ये केलेला आहे. त्यानंतर माझी 1 वर्षाची ट्रेनिंगसुद्धा झालेली आहे युरोलॉजीमध्ये. सध्या मी मथुराई हॉस्पिटल येथे दुर्बीनचे ऑपरेशन असो, मुतखड्याचं ऑपरेशन असो, लेझरचे जे म्हणतात आपल्या भाषेमध्ये, ते सुद्धा आपण इथं पार पाडतो. किती गुंतागुंतीच्या सर्जरी चालू आहेत. आपण 5 वर्ष झाले तर अथक सेवेचं स्वरूप म्हणजे आमचे जे सर आहेत, सरांनी 5 वर्षामध्ये जे प्रथम जे प्राधान्य आहे कुटुंबापेक्षा ते आधी पेशंटला दिलेलं आहे. त्यांची जी मेहनत आहे तीच आज फळाला आलेली आहे आणि ह्या पुढे असाच प्रयत्न करू आम्ही पेशंटला चांगल्यातली चांगल्या सेवा देण्याचा, पेशंटला चांगलं उपचार करण्याचा प्रयत्न आम्ही मात्र करू. म्हणजे आता एक प्रकारचा संदेश म्हणजे बायका काही गोष्टीमध्ये ना खूप लाजण्याचा प्रयत्न करतात, अंगावर काही गोष्टी काढतात. माझा एकच संदेश आहे त्यांना की जितक्या लवकर होईल तितकं लवकर
बायकांनी सुद्धा तपासणीसाठी योग्य ते मार्गदर्शन घ्यावे आणि हा पर्याय नसतो. स्टेप बाय स्टेप काही प्रक्रिया असतात. काही जे आजार असतात बायकांचे ते विना ऑपरेशनचा सुद्धा आपण करू शकतो. आपल्या इथे करू शकतो. विना ऑपरेशनचा सुद्धा आपण करू शकतो. पण ज्या गोष्टीमध्ये गरजच आहे तिथेच आपण सांगतो की ऑपरेशन लागेल अथवा विनाकारण ऑपरेशनची आम्ही पेशंटला सल्ला देत नाही.